मुंबई महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी आज निवडणूक होतीये। शिवसेनेतर्फे विश्वनाथ महाडेश्वर हे महापौर पदाचे तर हेमांगी वरळीकर या उपमहापौर पदासाठी निवडणूक रिंगणात आहेत। भाजपने आधीच या निवडणुकीमधून माघार जाहीर केल्याने मुंबईमध्ये शिवसेनेचाच महापौर आणि उपमहापौर होणार हे जवळपास निश्चित आहे। औपचारिकता म्हणून महापौर पदासाठी काँग्रेसचे विठ्ठल लोकरे आणि उपमहापौर पदासाठी विन्नी डिसूजा यांनी अर्ज दाखल केलेले आहेत, पण एकूण 88 जणांचा गट असल्याने शिवसेना उमेदवाराचा विजय निश्चित मानला जातोय। मात्र यावेळी विश्वनाथ महाडेश्वर यांच्या पालिका घराचा वाद बाहेर आल्यानंतर त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे। या प्रकरणाचा कोर्टाचा निकाल महाडेश्वर यांच्या विरोधात गेला तर त्यांचं महापौर पद धोक्यात येण्याची शक्यता आहे। महापौर बंगल्यातील जागा बाळासाहेबांच्या स्मारकासाठी मंजूर झालेली आहे। विधिमंडळामध्ये काल हे विधेयक मंजूर झालेलं आहे। मात्र यावेळी सेना नेत्यांची अनुपस्थिती असल्यामुळे सेना नेत्यांनी या ठिकाणी दांडी मारली अशी सुरुवातीला चर्चा होती। मात्र त्यानंतर त्यांच्या अनुपस्थितीसंदर्भात आता विविध चर्चा रंगू लागलेल्या आहेत। बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी ही जागा देण्यासाठी मुंबई महानगरपालिका सुधारणा विधेयक 2017 नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांनी विधानसभेमध्ये हे विधेयक सादर केलं। त्याला भाजपसह सर्वच पक्षांनी पाठिंबा दिला। त्यामुळे आता महापौर बंगल्यामध्ये बाळासाहेबांचं स्मारक होण्याचा मार्ग मोकळा झालाय। दरम्यान याच विधेयकाबद्दल माहिती दिली नसल्यामुळे शिवसेनेच्या ज्येष्ठ मंत्र्यांनी प्रतोदांना धारेवर धरल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्याच वेळी या ठिकाणी जाहीर केलं होतं की बाळासाहेबांना साजेचं एक स्मारक आम्ही या ठिकाणी मुंबईमध्ये त्या ठिकाणी करू। गेल्या डिसेंबरमध्ये आपण तसा वटहुकूमही काढलेला होता आणि आज त्याचं रूपांतर विधेयकामध्ये या ठिकाणी झालेलं आहे। मला वाटतं सर्वांच्या दृष्टीने, महाराष्ट्राच्या दृष्टीने हा अतिशय आनंदाचा आणि अभिमानाचा दिवस आहे। आज महाराष्ट्र सरकारने हे विधेयक विधिमंडळामध्ये आज सादर केलं आणि याला आता कायदेशीर मान्यता देण्याचं विधेयक एकमताने विधानसभेमध्ये मंजूर झाले। सरकारने हे विधेयक तातडीने आणल्याबद्दल माननीय मुख्यमंत्र्यांनी धन्यवाद देतो। जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसंदर्भात रात्री भाजपच्या कोर कमिटीची बैठक झाली। मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावरती आयोजित या बैठकीमध्ये जिल्हा परिषदेत कोणासोबत युती करावी याबद्दल चर्चा झाली। मुख्यमंत्र्यांसह भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, शिक्षण मंत्री विनोद तावडे देखील यावेळी उपस्थित होते। तब्बल 2.5 तास चाललेल्या या बैठकीमध्ये जिल्हा परिषदेच्या सत्तेची गणितं जुळवण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली, पण यामध्ये शिवसेनेला सोबत घेण्याबद्दल कुठलाही ठोस निर्णय झालेला नाही। स्थानिक पातळीवरची स्थिती पाहून सेनेसोबत युतीची चर्चा करण्याचे आदेश जिल्हा स्तरावरती देण्यात आल्याचं समजतंय। स्वाभिमानी शेतकरी संघटनेने काल ज्या संदर्भात आंदोलन केलेलं होतं, विधान भवनाबाहेर हे आंदोलन पाहायला मिळालेलं होतं, ज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळालं वेगवेगळ्या कार्यकर्त्यांनी विधान भवनाच्या परिसरामध्ये आवारामध्ये त्यांचं हे आंदोलन दिसून आलं। स्वाभिमानी संघटनेतर्फे कांदा आणि डाळ उत्पादकांच्या व्यथा मांडण्यासाठी हे आंदोलन झालं। या आंदोलनामध्ये स्वाभिमानीचे अध्यक्ष आणि खासदार राजू शेट्टी अग्रभागी होते, तर दुसरीकडे सदाभाऊ मात्र या आंदोलनात सहभागी झाले नव्हते। तर सदाभाऊ सरकारच्या कामामध्ये व्यस्त असून त्यांना या आंदोलनाबद्दल माहिती नव्हती असं म्हणत खुद्द राजू शेट्टी यांनी या सगळ्या प्रकरणावरती पांघरून घालण्याचा प्रयत्न केला। मात्र त्यामध्ये दोघांमधली दरी रुंदावल्याच्या शक्यतेला खतपाणी घातलं जात असल्याचंही बोललं जात आहे। नाही, ते शेतकऱ्यांचे नेते आहेत। शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती गेली अनेक वर्ष झालं स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून या राज्यामध्ये आंदोलन झालेले आहे। त्यांनी शेतकऱ्यांच्या भावना या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत। आंदोलन तुमच्या विरोधात आहे का? नाही, हे आंदोलन शेतकऱ्याच्या बाजूने केलं। तर सदाभाऊंना विश्वासात घेतलं होतं, त्यांना माहिती होतं तुम्ही आंदोलन करताय? नाही, शेवटी सदाभाऊंना आम्ही सांगितलं असतं तर ते कदाचित आमची समजूत घालण्याच्या प्रयत्नात पडले असते किंवा आम्हाला थांबा आम्ही प्रयत्न करतोय असं म्हणत, कारण त्यांची जबाबदारी ते सरकारमध्ये आणि साहजिकच सरकारचा एक भाग म्हणून ते त्यांचं कामच आहे आमची समजूत घालणं किंवा आम्हाला आंदोलन करू नका असं सांगणं। त्यामुळे आम्ही सांगितलं की ही सरकारी यंत्रणा जी आहे, सरकारी यंत्रणा आहे, त्यांचे डोळे उघडण्यासाठी आपल्याला हेच पाऊल उचलावं लागेल म्हणा।
महिला आमदारांना अश्लील SMS पाठवल्याचा प्रकार समोर आलेला आहे. काँग्रेसच्या आमदार वर्षा गायकवाड यांनी या संदर्भात वडाळा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. याशिवाय शिवसेनेच्या आमदार नीलम गोरे आणि भाजपच्या प्रवक्त्या शायना NC यांनाही असेच मेसेजेस आलेले आहेत. या प्रकरणी सायबर सेलच्या माध्यमातून सखोल चौकशी केली जाईल असं आश्वासन गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी दिलंय. सभापतींनी या प्रकरणी सरकारला अहवाल सादर करायला सांगितलंय. या महानगरपालिकेमध्ये मला सुद्धा तसंच एक मेसेज आला होता आणि त्याच्या संदर्भामध्ये मी कंप्लेंट दायर केलेली आहे. अपेक्षा हीच करते की ते जास्तीत जास्त लवकरात आरोपीला शोधून काढतील. इलेक्शनमध्ये जाणीवपूर्वक ह्या गोष्टी केल्या जातात, ह्या कुठेतरी थांबल्या पाहिजेत. ही माझी मनापासूनची इच्छा आहे आणि हे फक्त वर्षा गायकवाडचा प्रश्न नाही किंवा नीलम गोरेचा किंवा एखाद्या शायना NCचा प्रश्न नाही, हा समस्त महाराष्ट्रातील महिलांचा प्रश्न आहे. महिला आमदारांना असे मेसेज पाठवले की खूप मोठा गदारोळ होईल आणि सगळे महाराष्ट्राचे पोलीस त्याच कामाच्या पाठी लागतील की जेणेकरून जे खरे किंवा म्हणू आपण गुन्हेगार आहेत, चोर आहेत, ते बाजूला राहतील. नाशिक महानगरपालिकेतील शिवसेनेच्या 35 नगरसेवकांची विभागीय आयुक्तांकडे गटनोंदणी करण्यात आली. सेनेचे गटनेते म्हणून विलास शिंदे यांची निवड करण्यात आलेली आहे. दरम्यान नाशिक जिल्हा परिषदेच्या सत्तेसाठी राष्ट्रवादीने शिवसेनेशी संपर्क साधला असून आलेले सर्व प्रस्ताव उद्धव ठाकरे यांना पाठवण्यात आलेत. अंतिम निर्णय तेच घेतील असं स्पष्ट करण्यात आलं आहे. सांगलीजवळच्या म्हैसाळ गावामध्ये चिमुकल्या कळ्यांना नख लावण्याचं काम करणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब खिद्रापुरेला रात्री बेळगावमधून अटक करण्यात आली आहे. त्याला आज कोर्टामध्ये हजर केलं असता त्याला 17 मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश काल देण्यात आलेले आहेत. तासगाव तालुक्यातील माणेराजुरीच्या स्वाती जमदाडेचा गर्भपातादरम्यान मृत्यू झाला होता आणि त्यानंतर खिद्रापुरेचे हे प्रताप चव्हाट्यावर आले. पोलिसांनी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची चौकशी केल्यानंतर जवळच्या ओढ्यामध्ये तब्बल 19 अर्भकं पुरल्याचं समोर आलं होतं. आजही पोलिसांनी केलेल्या तपासामध्ये रुग्णालयाजवळच्या गंजीमधून सोनोग्राफीचं मशीन जप्त करण्यात आलेलं आहे. खिद्रापुरेच्या कारनाम्यांमुळे म्हैसाळची बदनामी झाल्यामुळे आता गावकऱ्यांनी उत्स्फूर्तपणे बंद पाळून स्त्री भ्रूण हत्येचा निषेध केलाय. मराठवाड्यामध्ये गेल्या 5 दिवसात आयकर विभागाच्या छाप्यामध्ये 26 कोटींची अघोषित रक्कम जप्त करण्यात आली आहे. 30 ठिकाणी आयकराने टाकलेल्या छाप्यामध्ये ही रक्कम सापडली आहे. अजूनही छापेमारीचं सत्र सुरूच आहे आणि संबंधित व्यक्ती आणि संस्थानांना 31 मार्चपर्यंत नोटिसा उत्तर देण्याचं सांगण्यात आलेलं आहे. अन्यथा शिक्षेला सामोरं जावं लागेल. 31 तारखेनंतर नोटिसीला उत्तर दिलं नाही तर शिक्षेला सामोरं जावं लागेल हे निश्चित. नक्षलवाद्यांशी संबंध ठेवल्याप्रकरणी दिल्ली विद्यापीठातील इंग्रजीचे प्राध्यापक गोकराकोंडा नागा अर्थातच GN साईबाबांना न्यायालयाने दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. प्राध्यापक साईबाबा, JNUचा विद्यार्थी हेम मिश्रा आणि प्रशांत राही, स्थानिक पांडू नरोटे आणि महेश तिर्की यांना जन्मठेप सुनावली आहे. तर महेश तिर्की याला 10 वर्षांची सजा सुनावण्यात आलेली आहे. गडचिरोली जिल्हा सत्र न्यायालयाने ही शिक्षा सुनावली आहे. अंतर्गत गटबाजीमुळे नागपूर पालिकेमध्ये केवळ 29 जागा मिळवणाऱ्या काँग्रेसमध्ये आता विरोधी पक्षनेते पदावरून वाद निर्माण झालेला आहे. काँग्रेसकडून विलास मुत्तेमवार यांच्या गटाकडून जे एक नाव पुढे आलेलं होतं ते नाव निश्चित झालेलं आहे. प्रफुल्ल गडदेंनी मात्र या नावाला विरोध केलेला आहे. या निवडीला त्यांनी विरोध केलेला आहे. संजय महाकाळकर यांची या पदासाठी निवड करण्यात आलेली आहे आणि या पदावरती आपला दावा प्रफुल्ल गडदे यांनी सांगितला आहे. त्यामुळे काँग्रेसमधले अंतर्गत गटबाजी आता समोर येते आहे. ABVP आणि FSI या 2 विद्यार्थी संघटनांमधील वादाचं दोन पुण्यानंतर आता औरंगाबादमध्ये पोहोचलंय. औरंगाबादच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये या संघटनांचं पोस्टर वॉर सुरू झालंय. पोस्टरद्वारे दोनही संघटनांनी एकमेकांना काही प्रश्न विचारले. या पोस्टर वॉरमुळे सध्या विद्यापीठ परिसरामध्ये तणावाचं वातावरण आहे. जळगावच्या मुक्ताईनगर तहसील कार्यालयामध्ये सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि एकनाथ खडसे यांचे स्वीय सहाय्यक योगेश कोलते यांच्यात बाचाबाची झाली. अंजली दमानिया यांनी काही न्यायालयीन कामासाठी जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये आलेल्या असताना तहसील कार्यालयात त्या आल्या होत्या. तहसीलदार जितेंद्र कुवर यांच्या दालनामध्ये त्या बसलेल्या असताना योगेश कोलते तिथे आले आणि थेट तहसीलदारांच्या शेजारच्या खुर्चीत जाऊन बसले. हा कायद्याचा भंग आहे असं सांगत दमानिया यांनी तीव्र विरोध नोंदवलाय. कंपन्यांमधून उत्सर्जित होणाऱ्या घटकांची योग्य विल्हेवाट लावा, अन्यथा भोपाळप्रमाणे मुंबई गॅस ट्रॅजेडी होऊ शकते अशी भीती मुंबई उच्च न्यायालयाने व्यक्त केली आहे. राष्ट्रीय केमिकल फर्टिलायझर्स अर्थातच
RCFने अलिबागजवळ एक छोटी मच्छीमार जेट्टी उभारण्याची परवानगी मागितलेली आहे. त्या संदर्भातली याचिका दाखल केली आहे. यावर सुनावणी करताना उच्च न्यायालयाने उत्सर्जित होणारे घटक समुद्रात सोडण्यापूर्वी योग्य काळजी घेतात का असा सवाल RCF समोर उपस्थित केला. यावेळी कोर्टाने पालिकेला विरोध करणाऱ्या याचिकांना देखील चांगली समज दिली आहे. महानगरपालिका ही लोकांसाठी काम करणारा विभाग आहे. ते कोणी खाजगी विकासक नव्हे. त्यामुळे प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांना विरोध करणं चुकीचं असल्याचं मत उच्च न्यायालयाने व्यक्त केलं आहे. 12वी बोर्डाच्या पेपरफुटी विरोधात काल RPIच्या वतीने नवी मुंबईतील बोर्ड ऑफिस समोर आंदोलन करण्यात आलं. यावेळी पेपरफुटी प्रकरणातील मुख्य आरोपींना अटक करण्याची मागणी करण्यात आली. पेपरफुटी प्रकरणी आतापर्यंत 4 विद्यार्थ्यांवरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे, कारवाई करण्यात आली आहे. पण अद्यापही यातील मुख्य सूत्रधारापर्यंत पोलीस पोहोचलेले नाहीत. त्यामुळे मुख्य सूत्रधारांना अटक केली जावी यासाठी RPIच्या वतीने जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. पेपरफुटी संदर्भात जबाबदार अधिकाऱ्यांवरती कारवाई केली जाईल असं आश्वासन मुंबई शिक्षक मंडळाच्या अध्यक्षांनी दिलं आहे. कालपासूनच 10वीच्या परीक्षांना सुरुवात झालेली आहे आणि बीडच्या चकलाममध्ये संस्था चालकांच्या हलगर्जीपणामुळे तब्बल 42 विद्यार्थ्यांना परीक्षेला मुकावं लागलंय. पुण्यश्लोक माध्यमिक विद्यालयामध्ये हा प्रकार घडलाय. संस्थेनं विद्यार्थ्यांकडून वेळेत परीक्षा फी घेतली, पण बोर्डाकडे ती उशिरा भरली. त्यामुळे 42 विद्यार्थ्यांना अजूनही प्रवेश पत्रच मिळालेली नाहीत. संस्था चालकांच्या दिरंगाईने विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत असल्याने या सर्व विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्याची मागणी पालकांकडून केली जाते. बीडच्या पाटोद्यामध्ये कॉपी करू न दिल्यामुळे एका प्राध्यापकाला जबर मारहाण केल्याचा आरोप होतोय. जय भवानी महाविद्यालयामध्ये हा प्रकार घडलेला आहे. काल या संदर्भातला जो आहे तो गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तरुणांच्या टोळक्याने प्राध्यापकांना जबर मारहाण केल्याची घटना समोर येते. आज 8 मार्च जागतिक महिला दिन. या निमित्ताने मुंबईतल्या CST स्थानकावरती आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. महिला दिनाच्या निमित्तानं CST स्थानक गुलाबी रंगाच्या रोषणाईने उजळून निघालेलं आहे. तर तिकडे नाशिकमधील पोलीस मुख्यालयात देखील गुलाबी रंगाची रोषणाई करण्यात आली आहे. आपण पाहू शकतोय नाशिकमध्ये देखील जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं पोलीस मुख्यालयावरती गुलाबी रंगाची रोषणाई करण्यात आली.